मला असं वाटतं त्यांना मराठी माणसांची काही गरजच नाहीये इथे. नमस्कार मुंबई. मराठीच्या सांस्कृतिक लढ्यामध्ये उतरणं म्हणजे जे बलाढ्य आहेत त्या बलाढ्य माणसांशी शत्रुत्व घेणं. फक्त त्यांना गुजराती मारवाडी परप्रांतीयांना भरायचंय बस, आणि त्यांचे किशे भरायचे, एवढंच आहे. मराठी माणसांना दुर्लक्ष करून मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर टाकायचंय. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील. सिद्धिविनायकचं आहे इथे सिद्धिविनायकचा प्रश्न. सिद्धिविनायकचं त्यांना रिडेव्हलपमेंट नूतनीकरण करून त्यांना कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे मिळणार आहे, त्यांना फायदा आहे. पण 140 घरांचं पुनर्वसन करून त्यातून त्यांना फायदा मिळणार नाही, म्हणून ते इकडे दुर्लक्ष होतंय त्यांचं. म्हणजे तुम्हाला अदानी, अंबानी आणि लोढाच्या लँड पार्सल बद्दल बोलायचं नाही आणि मराठी माणसाच्या जागा जातात हे बोलायचं, हे शक्य होणार नाही. मोदी है तो मुमकिन है. आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. हेच मेन कारण आहे. तिथे लक्ष, इथे दुर्लक्ष. मरू दे, मेली मराठी माणसं मरू देत, काही फरक नाही पडत आहे, पण तिथे झालं पाहिजे कारण तिथून पैसा मिळणार आहे त्यांना. पता है ना आप सबको, ये सरकार हिंदू ने बिठाई है, हिंदुत्व विचार की सरकार है. खबरदार! अहो, या मराठी माणसाने हिंदुत्व जपलं. आमच्या छत्रपती शिवरायांमुळे, आमच्या मराठ्यांमुळे आम्ही देशाचं हिंदुत्व वाचू शकलो. तुम्ही आम्हाला काय भाषा करता हो या धर्म जपण्याची? हा धर्माचा विषय नाही आहे. या धर्माच्या नावाखाली राजकारण केलं जात आहे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. बाप्पा काय ते मागत नाहीये. बाप्पा काय म्हणतो, माझी माणसं जगली पाहिजेत. अरे माणुसकी दाखवा ना थोडी तरी तुम्ही. इथे माणुसकीच उरली नाहीये. फक्त आपापला फायदा बघतात येत, फक्त आपले किशे, आपले पैसे कसे भरायचे ना किशे, तेवढंच बघतात येत. त्यांना मराठी माणसांच्या विरुद्ध म्हणजे काही आपुलकी नाहीये, काहीच नाहीये. मराठी माणसांना त्यांनी वाऱ्यावर सोडले. इसलिए इस तरह की कोई भी अगर कोई हिम्मत करेगा तो हमारी सरकार भी तीसरी आंख खोलेगी, इतना मैं कहना चाहता हूँ. बस एवढंच. हाच निरोप माझा मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ दे, उपमुख्यमंत्र्यांना, सगळीकडे प्रशासनाला जाऊ दे.